एक एक एवढी कोटी कोटी फेरा मनुष्य देवारा भक्ती विना पशु कैसा कशाशी वाढेला सटविने नेला पैसा नाही. महाराज म्हणतात जर भक्ती केली नाही तर त्याला मनुष्य म्हणावं का? नाही. आणि जर भक्ती केली नाही तर 84 लक्षणीचा फेरा निश्चितच पडणार आहे. कशा प्रकारे? पंचकर्णामध्ये एक उदाहरण आलेलं आहे बघा. एक अंध मनुष्य असतो आणि त्याला गावाच्या बाहेर जायचं असतं. मग आता त्याला डोळे नाही, तो कसा जाणार? त्याने एका माणसाला आवाज दिला, ओ दादा इकडे. तो म्हटला काय दादा बोला काय काम आहे? तो म्हटला काही नाही, मला ना आपल्या गावाच्या बाहेर जायचंय तर मला तेवढा रस्ता दाखवा. त्याने त्याचे हात घेतले एका भिंतीला लावले आणि सांगितलं या भिंतीला हात लावत लावत जा आणि जेव्हा मोठा दरवाजा येईल तर दरवाज्यातून बाहेर पडला की तुम्ही समजा तुम्ही गावाच्या बाहेर गेलात. हा म्हटला ठीक आहे. याने त्या भिंतीला हात लावले. हात लावत 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 चालत दरवाजापर्यंत आला. पण याला नेमकं होतं कचकरण. हा दरवाजापर्यंत आला या कचकरण खाजायला लागलं आणि हा गजकरण खाजवायला लागला. रस्ता तो दरवाजा पाठीमागे गेला आणि हा पुन्हा याचा भिंतीला हात लागला. पुन्हा गावाचा फेरा पडला. आता महाराज म्हणतात की आपला जर 84 लक्षणीचा फेरा जर 84 लक्षणीची भिंत आहे तर 84 लक्षणीची भिंत आपल्याला पार करून दरवाजापर्यंत जायचंय. पण वासनाचे जर गजकरण आपलं खाजलं ना महाराज तर काय होतं? 84 लक्षणीचा फेरा पडतो. त्याच्यामुळे वासनेच्या जवळ जायचं. आणि एका ठिकाणी तुकोबर आहे मनाला विनंती करतात वासनेच्या संगे नको जाऊ म्हणा. की वासना कशी आहे महाराज? वासना ओढाळ गाय, ओढाळ गायीसारखी वासना आहे महाराज. म्हणून त्या वासनेच्या नादीला लागू नका. कारण रावण हा वासनेच्या नादी लागला. पण काय झालं? रावणाच्या 3 प्रतिज्ञा होत्या महाराज. खारा समुद्र बडबड करू नका. खारा समुद्र गोड करेल, स्वर्गाला शिडी लावेल आणि सोन्याला सुगंध आणेल. रावणाचा महाराज सत्ताधारी माणूस नव्हता. कशी सत्ता होती त्याची? 33 कोटी देव रावणाच्या बंदीखान्यामध्ये होते. दुसरं रावणाच्या मोठ्या परिवारा एवढा मोठा परिवार नव्हता. रावणाला किती बायका होत्या? 80,000. किती? भगवान श्रीकृष्णाला किती बायका होत्या? 16,108. पण रावणाला 80,000 म्हणजे 5 पट बायका जास्त होत्या रावणाला. आणि त्यांचं मत त्याचा परिवार रावण जर निवडणुकीला थांबला असताना विरोध निवडून आला असताना. एवढा मोठा परिवार रावणाचा आणि सत्ताधारी होता. आणि संपत्तीच्या बाबतीत बोलायचं झालं तर तुकोबाराय म्हणतात
कोटी घरे तेथे काशा आणि तांब्याची शुद्ध कांचनाची सप्तकोटी 7 कोटी घर. किती? 7 कोटी घर फक्त सोन्याची होती रावणाकडं. ते बी 24 कॅरेट शुद्ध सोनं बरं का. त्याच्यामुळं किती होतं? कोटी घरे तेथे काशा आणि तांब्याची शुद्ध कांचनाची सप्तकोटी 7 कोटी रावणाकडे घर होती. एवढी संपत्ती रावणाकडे होती पण काहीच उपयोग झाला नाही. कशामुळे? त्या वासनामुळे. अजून वासनेच्या आधी कोण पडलं? जडभरत राजा. जडभरत नावाचे राजा होते. फार मोठा राजा होता. पण साधना काहीतरी आपल्या जीवनामध्ये घडावी म्हणून सर्व संपत्तीचा त्याग केला. जंगलामध्ये गेले, पर्णकुटी बांधली आणि त्या पर्णकुटीमध्ये राहायला लागले. पण त्या पर्णकुटीमध्ये राहायला लागल्याच्या नंतर एक दिवस तळ्यावरती फिरायला गेले आणि फिरायला गेल्याच्या नंतर एक गरबी हरीण त्या ठिकाणी आली आणि तेवढ्याच तिच्या कानावरती वाघाची डरकाळी पडली आणि जसा वाघाचा आवाज तिच्या कानावरती पडला ना महाराज, तिने पळ काढला आणि ते जे पाडस होतं ना ते पाडस त्या तळ्यामध्ये पडलं. जडभरत राजांची दृष्टी त्या पाडसावरती पडली. बघितलं अरे एवढं छोटस निरागस ते पाडस. त्या माणसाला घेतलं, घरी आणलं. त्या पर्णकुटीमध्ये त्याचा सांभाळ करू लागले. अंतकाळ जवळ आला आणि अंतकाळ जवळच्या आल्याच्या नंतर राजाने विचार केला नाही माझ्या मरणाचं कसं होईल, देवाचं कसं होईल, काहीच विचार केला नाही. मरायच्या वेळेस फक्त एकच विचार केला, माझ्या हरणाचं कसं होईल, माझ्या हरणाचं कसं होईल, माझ्या हरणाचं कसं होईल. परिणाम जडभरत राजा हरणीवर भागीला घाला तो घातला वासनेचा. काय म्हणत आलं? वासना. ती वासना जर मरत आली महाराज आयुष्यात सगळ्या सत्यानाश. त्याच्यामुळं वासनेला काय करायचं? दूर ठेवायचं. संत रोहिदास महाराज फार विद्वान आणि फार मोठे महाराज म्हणत. हजारो त्यांचे शिष्य मंडळी होते. दररोज प्रवचन, दररोज कीर्तन त्यांचं चालू असायचं. रोहिदास महाराज अतिशय ज्ञानी विद्वान होते आणि एक दिवस त्यांचे हजारो शिष्य बनले आणि एक दिवस त्यांच्या एका चांभार जातीच्या शिष्याने त्यांच्यासाठी पायातला चप्पलचा जोड शिवला आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी तो जोडा रोहिदास महाराजांना दिला. आणि रोहिदास महाराजांना सुद्धा त्या शिष्यावरती एवढं प्रेम होतं, त्यांनी सांगितलं अरे मी आता नाही घालू शकत पण माझी ज्यावेळेस तब्येत व्यवस्थित होईल ना त्यावेळेस मी हा जोडा घालेल. तो म्हटला ठीक आहे. त्यांनी तो चप्पलचा जोडा एका देवळीमध्ये ठेवला. एवढं प्रेम होतं महाराज. कारण गुरु आणि शिष्य हे जर कसे असावेत हे जर आपल्याला पाहायचं असेल ना महाराज, रोहिदास महाराज आणि त्यांचा तो शिष्य खूप प्रेम होतं त्या शिष्यावरती. आणि खरं गुरु आणि शिष्यांच्या 3 जोड आहेत महाराज. त्यांच्याकडे बघितल्यानंतर कळतं खरं गुरु आणि खरं शिष्य. कारण गुरु तेथे ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान अर्थी जैसे. गुरुशिवाय विद्या नाही महाराज. पण खरे आजकाल कलियुगात असं महाराज, चांगले शिष्यही नाही आणि चांगले गुरुही नाही. तुम्हाला काय वाटतंय? चांगले शिष्य असायला पाहिजे का चांगले गुरु? शिष्य कसे असले तर चालतात का? दोन्हीही चांगले असले पाहिजेत. तेव्हा सगळं परमार्थही चांगला होतो आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात. तुम्हाला आताचे गुरुही चांगले नाहीत आणि शिष्यही चांगले नाहीत. आणि गुरु आणि शिष्य यांच्या जर जोड्या बघायच्या असतील ना महाराज, निवृत्तीनाथ, मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ महाराज काय गुरु शिष्यांचं प्रेम होतो. माझ्या गोरक्षनाथांनी स्वतःचा डोळा काढून दिला. कुणासाठी? गुरुसाठी. एवढं प्रेम. दुसरी जोडी माझे निळोपराय आणि तुकोबराय. तुकोबराय वैकुंठाला गेले. तुकोबराय वैकुंठाला गेल्याच्या नंतर निळोपरायला कळलं की आपल्याला अनुग्रह न देता आपले गुरु वैकुंठाला निघून गेलेले. निळोपरायनी इंद्रायणच्या काठी आले. इंद्रायणच्या काठी येऊन तुकोबरायांचा धावा करायला लागले. बसले त्यावेळेस देवाला दया आली. अरे 42 दिवस झाले अजून निळोबारायांनी अन्नपाणी सुद्धा घेतलेलं नाही. म्हणून निळोबारायांच्या भेटीसाठी साक्षात देव आले. पण त्यावेळेस देवाला मात्र निळोबारायांनी
रडत आहेत. एवढं गुरु आणि शिष्यांचं प्रेम होतं. गुरु आणि शिष्य असे असले पाहिजेत, नाहीतर आजकालची गुरुही तसेच आणि शिष्यही तसेच. एका शिष्याने काय केलं माहितीये का, एका गुरुजीने एका शिष्याला काय केलं, 10 रुपये दिले आणि गावामध्ये यात्रा होती. त्याला सांगितलं, हे घे 10 रुपये, जा गावामध्ये जा आणि 10 रुपयाचे 3 पेढे प्रत्येक घेऊन ये. हा गेला, 10 रुपयाचे 3 पेढे बी घेतले. पण रस्त्याने येताना त्याला हनुमंतरायांचं मंदिर दिसलं आणि देवासमोर गेला आणि देवाला एक पेढा ठेवला आणि नमस्कार केला, वापस निघाला. जाता जाता रस्त्यात विचार केला, अरे हे 2 पेढे, आता घरी जर गेलं तर गुरुजी एक पेढा स्वतः खातील आणि एक पेढा मला देतील, म्हणून त्यातला एक पेढा खाला. घरी गेला, गुरुजींच्या समोर एक पेढा ठेवला. गुरुजी म्हणले, काय रे, 10 रुपयाचे 3 पेढे येतात, एक पेढा कुठे, 2 पेढे कुठे? त्यांनी सांगितलं, हे बघा गुरुजी, तुम्ही सांगतात देवाकडे जाताना रिकाम्या हाताने जायचं नाही, काहीतरी घेऊन जायचं. मग आता काय घेऊन जायचं? पत्रं पुष्पं फलं तोयं यौमयः भक्त्या प्रयच्छति तदाहं भक्त्या परुत्तमश्नामि प्रयतात्म. काय घेऊन जायचं? पान, फूल, फळ, पाणी काहीतरी घेऊन जायचं. पण जायचं, कारण देव काय असं कसं आहे का मला अजिबात नाही. खिशी तेव्हा देशी, आईचा आससी उदार, घेतल्याशिवाय देत नाही महाराज. आपण अगोदर काहीतरी द्यावं लागतं, तरच तो आपल्याला देतो. एका ठिकाणी तर महाराज देवाला भांडायला लागले, उदार म्हणून देतो स्वतःला, आपणासाठी काय केलंय म्हटले. पण देव म्हटला, मी असा उदार आहे, पण घेतल्याशिवाय मी काहीच देत नाही. माणसाने उदार असला पाहिजे. बघा, तुमचं काय मत आहे? बोलत चला गडे, घाबरताय का मला? माझी भाषा कळते ना तुम्हाला? बोलत चला गडे, माना तरी हलवा, पण हलवा जाऊ द्या. आता हे वासरीच्या बायका जरा जास्तच दिसताय. बोला गड्या, पटापटा पटापटा बोलताय ना, माझी भाषा समजते ना? म्हणजे मी काय पाकिस्तानात नाही राहत, मी महाराष्ट्रात राहते. पण विचार, बोला गड्या, बोलताय ना? हा, देवाला काहीतरी दिलं पाहिजे, उदार असलं पाहिजे ना माणसाने, उदार असलं पाहिजे. पण काय काय उदारच नाही तर होतो, नुसतं लोकांचं घ्यायचं, नुसतं लोकांचं घ्यायचं. पण एक कवी फार सुंदर सांगतात महाराज, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. घ्यायचं, पण एक दिवस देणाऱ्याचे हात म्हणजे इथनं तोडून नाही घ्यायचे बरं का. त्याचा दातृत्वपणा आपल्यामध्ये घ्यायचा. पण काय काय नुसतेच वर जगे असतात महाराज, आपलं रुपया खर्चाचा नाही, नुसतं लोकांचं घ्यायचं, नुसतं लोकांचं घ्यायचं महाराज. एक जण काय झाला, एक शिक्षक आपल्या वास्त्रीमध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये नवीन लागला. इथं हनुमंतरायाच्या मंदिराच्या समोर रूम करून राहायला लागला. तर तो आणि त्याची बायको दोघं जण राहत होते. कोण राहत होते? झोपल्या की असं जरा फ्रेश राहागडे. ते दोघेच पती पत्नी राहत होते आणि गावातलं वर जग्या होता. हा काही गेला कळाला, आता नवीन सर आले. सर आता सकाळी 7 ते 12 ची पहिली शिफ्ट. 12 वाजता सर आले का हा जायचा, राम राम गुरुजी. गुरुजी म्हणायचे, राम राम, या ना जेवायला. हा म्हणायचा, मी तसं कुठं जेवत नाही, पण तुम्ही म्हणताय तर नको कशाला म्हणून. असं 8 दिवस झालं महाराज. आता गुरुजीची बायको शहरात राहिली, तिला काही स्वयंपाक. ती म्हणती, तुमच्या 2 चपात्या, माझ्या 2 चपात्या, त्याच्या 4 चपात्या, एवढा स्वयंपाक करून आपल्याच्यानं जमायचं नाही. नाही तर चला म्हणजे सोड चिठ्ठी, आपल्याला जमत नाही. आता गुरुजी तरी काय बोलतात महाराज, बायकोच्या पुढे चालतंय का काही? बोलात सगळं, नका मान हलू, नाहीतर उद्या भाकर नाही भेटणार. बायकोच्या पुढं चालत नाही. आमच्याकडे एक ना काका राहायचे, नुसते त्यांच्या मिशेच्या आकडे असे आणि नुसतं वाघासारखंच घडे. मी म्हटलं, काका नुसतं तुम्ही गलीमध्ये वाघासारखं असता, घरी हो? ते म्हटले, काहीच नाही बघ, वाघ तो वाघ असतो, वाघ कधी बदलत नसतो. फक्त फरक एवढा आहे म्हटले, घरी गेल्यावर या वाघावरती दुर्गा देवी बसती. विठला विठला म्हणजे बायकांच्या पुढे कोणाचं काही झालं नाही. गुरुजी म्हणले, एक काम कर, उद्या काय कर, सुंदर असा रविवार आहे म्हणले, म्हणजे आजची कहाणी बरं का. आज काय आहे, रविवार आहे बरोबर ना. म्हटले आज उद्या
रविवार आहे, एक काम कर, मला बी सुट्टी असते, छान असा पुरणपोळीचा स्वयंपाक बनव. पण पुरणपोळीचा स्वयंपाक बनवला ना, आमटीमध्ये नमक टाकायचं नाही, मीठ टाकायचं नाही. ती म्हटली ठीक आहे, तुम्ही नाही म्हणताय तर नाही, पण का? ते म्हणले सांगत नाही, डायरेक्ट लाईन आहे का नाही, सांगणार नाही. ती म्हणली ठीक आहे. तिला सुंदर पुरणपोळ्या, कुरडई, भजे सगळं नीट केलं महाराज. पण आमटीमध्ये नमक टाकली नाही. आमटी माहिती तुम्हाला, कळतंय का? आपल्याकडे काय म्हणतात त्याला? फुलसं. बोलत चला गड्या, मोकळं एकदम आहे का नाही. त्या फुलशामध्ये तिने मीठच टाकलं नाही. आणि हे बसले जेवायला आणि गुरुजी म्हटले मी काय म्हणलं का तू मला उलट बोलायचं? ही म्हटली ठीक आहे. हिला हिच्या लग्नाला 4 वर्ष झालं होतं, अजून उलट बोलायचा चान्स मिळाला होता. ही म्हटली बरंच आहे. हे दोघं जेवायला बसले महाराज. ताटाला ताट, अगरबत्त्याचा घमघमाट, काय सांगावं तो थाट. हा, ते दोघं जेवायला बसले आणि गुरुजी पुरणपोळी पहिले खायचं, भात आणि आमटी पहिले खाली महाराज. तोंडात घास टाकला. कळत नाही तुला? 4 वर्ष झाली लग्नाला, तुला मिठाचा अंदाज येत नाही? ती म्हटली हा, लय जिभीचे चोचले म्हणे तुम्हाला. तोंड एका कचरा कुंडी नगर कशाची, नुसतं खायचं खायचं चवना. याने जरास उलट बोल म्हणजे तिने लग्न झाल्यापासून सगळा पट्टाच काढला. अशी उलट बोलली, अशी उलट बोलली. आणि एका रूम मध्ये गेली, लाईट बंद केली. गुरुजीनं असं हणून घेतलं, असं हणून घेतलं, असं. कुणाला? गादीला. बायकोला म्हणायची हिंमत होती बाई. असं हणलं गादीला, असं हणलं. तितक्यात आता जेवायला वाटलं. काय म्हणला, रोज भाजी चपाती असते तर व्हायचं काहीच नाही होत, आणि आज पुरणपोळी झाली तर यांचं आज भांडण झालं. म्हणला आता हे कसं जेवण? हे काय केलं, गपचूप उठलं आणि दाराच्या पाठीमागं जाऊन थांबलं. जसं दाराच्या पाठीमागं थांबलं, यांना वाटलं गेलं. मी म्हणली बघा मी कसं रडल्यावानी केलं. तो म्हणला अगं पण मी कसं मारल्यावानी केलं? ती म्हटली अहो पण रडण्याला महत्व आहे, मी कसं रडण्यावानी केलं? हे बाहेर आतमध्ये आलं. हे म्हटलं मग मी कसं गेल्यावानी केलं? अशा वरच असतात महाराज. दान सुद्धा आपलं काही खर्च द्यायचं नाही महाराज. पण माणसानं उदार असतं. काही जेवायला जर गेलं ना महाराज, आपल्या खेड्यात चांगलं आहे. आता आम्हाला कधी कधी लांबचा प्रवास करावा लागतोय. आणि ती महाराज तिची कागदा एवढी चपाती आणि ती देव का देव का देव. आता हा म्हणाव का नको म्हणाव हे आम्हाला प्रश्न पडतोय बघा. लई उदार होय. तर काय झालं, आम्ही जेवायला बसल्या, आमचे प्रमोद महाराज बी सोबतच होते बघा. आम्ही सगळे एकाच पंक्तीत बसलो आणि एक बाई तूप वाढायला आली. काय बकेटच घेऊन आली असेल तूप वाढायला. कशाचं महाराज? एक वाटी आणि वाटीमध्ये दाबण. दाबण माहितीये का? पोती शिवायचं ते दाबण. आणि आमच्या मी म्हटलं आजी काय तूप वाढताय हो? म्हटलं वा 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 म्हटलं तुमचं कौतुक करावं तेवढं कमी. ती म्हटली बाई मी तर काहीच नाही वाढत, माझी तर भाऊज याच्यापेक्षा चांगली वाटते. म्हटलं पाठवा तिला. ती आली, तिने दाबण केली बाजूला. तिने काय केलं माहिती का? नागवेलीचं पान माहिती तुम्हाला, विड्याचं पान. ते विड्याचं पानचा पुढचा शेंडा त्याच्यात आमच्या त्याच्यात आमच्या. म्हटलं वा वा आजी जे हरी तुम्हाला साष्टांग दंडवत घातलं पाहिजे. म्हटलं काय झालं? अहो काय भारी तू वाढता. ती म्हणली अगं बाई मी तर काहीच नाही वाढत, माझी बहीण याच्यापेक्षा भारी वाटते. म्हणला पाठवा तिला. काय करता महाराज? तिने आता नागवेलीचा पुढचा शेंडा नाही, मागचा शेंडा तुपाच्या वाटीत बुडवलं आणि ज्याच्या अंगावर पडल त्याचं मन तृप. वा वा म्हटलं आजी लय भारी वाटतंय तुम्ही तर. ती म्हटली बाई मी तर काहीच नाही, माझी सून याच्यापेक्षा भारी वाटते. म्हटलं पाठवा तिला. तिची सून आणि महाराज वाटी गायब, दाबण गायब, नागवेलीचं पान बी गायब. ती आली एका प्लेटीमध्ये विस्तव घेतला, त्याच्यावर 2 थेंब तूप टाकले आणि ज्याच्याकडे धूप त्याला तूप विठायला. म्हणजे आमच्या माता मावला इतक्या उदार असतात. आम्ही लय अंगाटीवर येत बरं का. हा नादच करायचं नाही आमचा बघा, एवढा उदार असतात. एकदा काय केलं, माणसाला दान धर्म करूच वाटत नाही. तो चिकट एवढे माणसं असतात ना महाराज. काय काय खत चहामध्ये माशी पडली ना, ती अशी काढून फेकून नाही देत, अशी काढतात. एवढे चिंगूस महाराज, एवढे चिंगूस मिळाकडून काय करणार आहे तो?
तर माणसाने चिंगूसपणा नाही करायला पाहिजे. त्यामुळे वाढता हा पुण्य धर्म केला. जर आपल्याला धर्म वाढवायचा असेल तर त्याच्याकरता पुण्य करावं लागतं. एकदा माझ्या गुरुवर्यांची कथा होती. गुरुवारी आदित्यताई निकम यांची कथा होती आणि त्यांच्या कथेला मी गेले. आणि त्या गावामधल्या त्यांच्याकडे एक छोटी श्रीकृष्णाची मूर्ती आहे आणि त्या गावामध्ये एक अशी प्रथा होती की जी काही महिला कथेला येईल तिने 5 रुपये त्या भगवंताच्या चरणावरती ठेवायचे. प्रत्येक वार्ता माऊली यायची, दर्शन घ्यायची, 5 रुपये ठेवायची, यायची, दर्शन घ्यायची, 5 रुपयाचा बंदा तिथं ठेवायची. पण एक आजी सर्वात समोर येऊन बसायची आणि तिने एक दिवस कथा तो बंदा त्या श्रीकृष्णाजवळ ठेवला नाही. मला नुसती कथेमध्ये यायची, त्या बंद्याकडे अशी बघायची आणि तो बंदा परत महाग करायची, घरी निघून जायची. असं तिनं दररोज 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 केलं महाराज. आता 7वा दिवस आला लाटसा. म्हणजे आम्ही महाराज लोक काय कमी येतोय, 12 गावचं पाणी पिलेले आम्ही बी, बरोबर आहे का नाही. म्हणजे लगेच हसायला लागलो. यांना आमचं काही आमच्या वेळेला यांना बुद्धीलाच व्हायला लागतात आहे का नाही. म्हणजे मी तिच्याकडे गेले, म्हटलं आजी थांबा. ती म्हणली बाई काय झालं ग. मी म्हटलं काय नाही झालं, तुम्ही का नाही दररोज कथेला येतात पण तो 5 रुपयाचा बंदा एकदा की तुम्ही श्रीकृष्णाच्या चरणाजवळ नाही ठेवला. ती म्हणले काय करावं बाई, मला हा बंदा लई त्या श्रीकृष्णाजवळ ठेवा वाटतो, पण हा बंदा माझ्यावरती एवढं प्रेम करतो, एवढं प्रेम करतो, मी जर त्याला समोर ठेवायचं म्हणलं की तो रडायला चालू करतो. मी म्हटलं खरं का. ती लगेच हात समोर केला म्हणे हे बघा आज सुद्धा तो रडलाय. मला कळालं आजीचं लई तर बाबा तो बंदा रडत नव्हता, त्याला असं पकडून पकडून घाम आला होता. आणि आजी म्हणली बाई बंदा रडतोय, लया गावात काय काय. पण धर्म त्यांना अजिबात दान धर्म करावं वाटत नाही. पण आपण जर दान धर्म केलं तर आपलं पुण्य वाढणार आहे आणि भगवंत आपल्यावरती कृपा करणार आहे. कारण देशी तेव्हा देशी ऐसा असंच येऊदार असा असणारा भगवंत आहे. मग त्या शिष्याने सांगितलं गुरुजी आलो ना आपण बरोबर पॉइंटवर. म्हणजे मुंबईला गेलं तरी आरक्षण घेऊन आपल्याला परत वाचलेला यायचं एवढं लक्षात ठेवायचं बरं का. हा आपण गेले आपण गेले आणि मग ते गुरुजी काय केले, ते शिष्य गुरुजीकडे गेला आणि गुरुजींना सांगितलं गुरुजी तुम्ही सांगता देवाकडे रिकाम्या हाताने जायचं नाही, म्हणून एक पेढा मी हनुमंतरायांच्या तिथे ठेवला. गुरुजी म्हटले बरं दुसरा पेढा. हा म्हटला गुरुजी मला माहिती होतं घरी आले ना त्यातला एक पेढा तुम्ही खाणार आणि एक पेढा मला देणार, म्हणून मी रस्त्यानेच काय केलं तो पेढा खाल्ला. गुरुजी म्हटले ठीक आहे कस काय खाल्ला. यांनी जो तिसरा पेढा उरला होता का नाही तो पेढा असा घेतला तोंडात टाकला. गुरुजी हिंग असा खा पेढाला. माझ्या शिष्याने एवढ्या प्रेमाने हा चप्पलचा जोडा शिवला होता रे, पण तुम्ही एकदा सुद्धा पायामध्ये घालू शकलेला नाही. अशी मरताना वासना केली. पुढचा जन्म चांभाराचा प्राप्त झाला. एवढी काय आहे तर वासना हानिकारक आहे. वासना काय मला घातक आहे. म्हणून वासना रूपी गजकरण आपलं खाजू
द्यायचं नाही आणि वासनारूपी जर गजकरण आपलं खाजलं तर 84 लक्ष योनीचा फेरा निश्चितच पडणार आहे. म्हणून महाराज म्हणतात शेवटची पाळी एक माणूस जन्म चुकल यावर मग फेरा पडे. मग याच जन्माचा फेरा चुकू द्यायचा नसेल देवाची प्राप्ती जर
प्राप्ती करता येणार नाही. शरीर सुखाचे घोसले शरीर साध्य होय केले, शरीर साधवले परब्रह्म देखील साधता येतं. अनेक हे ज्ञान बाकीच्या जर एवढी मध्ये गेलं आणि त्यांना जर वाटलं ना महाराज आपण भजन करावं, त्यांना करता येत नाही. हा देह एवढा अनुभव आहे की स्वर्गीची आम्हाला इच्छिता ती देवा पृथ्वी लोकी हवा जन्मामा स्वर्गातील देव सुद्धा या नरत्याची प्राप्ती करतात. पण माऊली ज्ञानोबराय स्वर्गाचं वर्णन करत असताना सांगतात की एवढं ऐश्वर्य आहे, एवढं ऐश्वर्य आहे की ज्याचं अमरत्व हे सिंहासन ऐरावत सारिके वाहन राजधानी भुवन अमरावती जेत महासिद्धींचे भांडारे अमृताची कोठारे ते गावी फुलारे कामधेनूची मदन वळंगे शेजारी जेत चंद्र शिंपे सांबरे पवन ऐसे म्हणियारे धावणे जेत पै बृहस्पती मुख्य आपण ऐसे स्वस्ति श्रेयचे ब्राह्मण भटी विटे सुरगण बहुवस जेत एवढं सुख आहे ना महाराज कामधेनू आपल्याला पाहायला मिळत नाही. बघितलं का आहे का कुणाकडे कामधेनू? नाही महाराज, त्या कामधेनूच्या गायीचे कल्पच्या कल्प स्वर्गामध्ये अमृत आपल्याला एक थेंब सुद्धा प्यायला मिळत नाही. त्या अमृताची कोठार स्वर्गामध्ये आणि अमरत्व हे सिंहासन आहे. एवढं सुख असताना सुद्धा इंद्रादिक देव स्वर्गातील देव या मुक्ती लोकांची का अपेक्षा करतात? इच्छा करतात त्यावेळेस माऊली ज्ञानोबरायला सांगले मग त्या पुण्याची पावटी सरे सवेची इंद्रपणाची हुटी उतरे मग येऊ लागती माघारी मृत्यू लोका. एकदा का त्यांचं पद संपलं महाराज पुन्हा त्यांना मृत्यू लोकात द्यावं लागतो आणि
आणि या 84 लक्षणेचा फेरा पडतो. म्हणून ते सुद्धा या नरदेहाची अपेक्षा करतात. एवढा दुर्मिळ नरदेह आपल्याला मिळाला तर आपण काय केलं पाहिजे? तर याच जन्मी ओळखी करा आत्मराम, संसार संगम भोगू नका. सर्वांनी काय केलं पाहिजे? भजन केलं पाहिजे. सर्वांनी एक वेळा हात वर करा. सुंदर, ज्यांना ज्यांना हात येत नाही सर्वांनी हात वर करा. तुम्हाला सांगू का टाळ्या वाजवण्याचं महत्व? ताली बजाने से हाथों की लकीरें खुल जाती है. ताली बजाने से हाथों की लकीरें खुल जाती है और कितनी भी जाड़ी औरत हो पतली बन जाती है. एवढा म्हणजे टाळ्यांचं महत्व आहे बरं का. त्याच्यामुळे सगळ्यांनी हात वर करायचं. कारण तुम्हाला भोजन की शोभा खाली से, फूलों की शोभा माला से, ससुराल की शोभा डॉली से. एक जण मला ताई डॉली से नहीं साली से. साली कळते तुम्हाला? मेवणी मेवणी हसायला लागले बघा. जे हसतात ना ते महिन्याला विष असतं, लक्षात ठेवायचं. लेकिन हमारे हरि कीर्तन की शोभा ताली से. त्याच्यामुळे टाळी वाजवायची. सर्वांनी हात वर करा. दादा टाळी. हा चला तुमची भेट सांगते. चला लास्ट कडे सगळ्यांनी हात वर करायचे. चला चला चला. वा वा कॅमेरा हा त्यांच्याकडे ठेवा. सुदर्शन चक्र रामदेव बाबा सांगतात बघा. ते काहीच करायची गरज नाही. रोज 100 टाळ्या वाजवायच्या. सगळं आपल्याला कमी होते. तुम्ही म्हणून बरं झालं बाई कामाजी पाटलानं आमदुरशी पोरगी आणली. तिनं लई सोपा उपाय सांगल्या. टाळ्या वाजलं का पाप जळत, पुण्य वाळत आणि रक्त सळा 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 पळत. म्हणजे टाळ्या वाजवण्यामध्ये फार सामर्थ्य मला. त्याच्यामुळे टाळी वाजवली पाहिजे. एकदा काय झालं, एका मुलीचं नवीन लग्न झालं आणि तिच्या बापाने एलसीडी दिली. तिने ती एलसीडी माहित करते रिमोट दाबलं आणि ते रिमोट दाबलं का त्याच्यावर रामदेव बाबा आले आणि मग ते रामदेव बाबाचा योगा चालू होतं. ते आलो मुलं रामदेव बाबा म्हटले सास को अंदर लो, सास को बाहर सोड. हिला कळलंच नाही मला. जिला सासला आज 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 अशा भानगडीत पडायचं कामच नाही मला. दररोज 100 टाळ्या वाजवायच्या आणि हजारो आजारांपासून मुक्त व्हा एवढी ताकद टाळ्यांमध्ये. त्याच्यामुळं भजनामध्ये जर बसलं ना मला टाळ्या वाजवायचा एवढी तुम्हाला विनंती. कीर्तनामध्ये आलं तर मला टाळी वाजवली पाहिजे. मुखाने भजन केलं पाहिजे. म्हणून मला म्हणतात की याच जन्मी ओळखी करा आत्माराम, संसार संगम भोगू नका. का संसारात पडायचं नाही महाराज? कारण संसार कसा आहे? संसार दुःखमुळं कडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. रात्रंदिवस अट्टाहास करावा लागतो. पण या संसारामध्ये सुख मिळत नाही. किती सुख एवढं संसारामध्ये? सुख पाहता जगापुढे दुःख पर्वत एवढे. दुःख हे पर्वत एवढे आणि सुख एका जवसाचा दाणा एवढे महाराज. त्याच्यामुळं या संसारात पडायचं नाही. या संसारात फक्त असं वाटतं सुख आहे पण सुख नसतं. कसा संसार आहे याचं वर्णन करत असताना माऊली त्यांना उभं म्हणतात की आगा विषयाचे कांदे वाटुनी जो रस घेईचे पिळवणी तया नाम अमृत ठेवणी जैसे अमर होणे. म्हणून मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकी जेल तोंडाची श्रवणी का सुखनिद्रा करुणी काळाच्या. या मृत्यूलोकात सुखच नाही म्हटले ना माऊली त्यांना उभं आहे. किती सुख आहे याचं वर्णन करत असताना माऊली म्हणते जरा इंगळ्या माहितीत का तुम्हाला? इंगळ्या विंचवापेक्षा 10 इंगळीमध्ये असतात ती इंगळी. विंचू सावळाय कोणाला? विंचू विंचूच
जिथं चावलं ना महाराज माणसाला तिथं डीजेची गाण्याची डॉल्बीची कशाचीच गरज नाही. मला तर आपोआप नाचायला लागतात. एवढी ताकद आहे त्या विंचवात. पण विंचवापेक्षाही 10 कविश असणारी इंगळी, त्या इंगळीचं जर आपण अथरून केलं आणि त्याच्यावरती जर आपण झोपलं तर आपल्याला किती वेळ सुखाची झोप लागू शकेल? लागू शकेल प्रश्न विचारण्यापेक्षा लागणारच नाही हे या ठिकाणी योग्य बसेल. लागू शकेल का? नाहीच. किंवा विषयाचे जर कांदे वाटले ते जर आपण अमृत म्हणून पिलं तर अमर होणार आहेत का? नाही. तसं या मृत्यू लोकात सुख भेटणार आहे का? नाही का? मग ह्या सगळ्यांनी संन्यास नाही महाराज. या संसारामध्ये सुख नाही, पण सुख नाही म्हणून संसार करायचा नाही का? नाही. संसार करायचा, पण कसा करायचा हे Oh,